पण स्त्री तरी यायची आणि म्हणायची माझं काय कर. आता हे खूप सुंदर आहे. एक वेळेस गेली, दोन वेळेस गेली, तीन वेळेस गेली, तो चांगला मनुष्य आहे का? अन्याय करणार आहे का? आणि जर हा देवाचा वचन नाही आपण नाही कधी का? दरवेळेस तो काय म्हणणार आहे हा अनुभव या स्त्रीला होता. पण तरी ही स्त्री मागच्या अनुभवाला बाजूला करून प्रत्येक वेळेस त्या तिकडे जाते. लोकांना कळलं खूप सुंदर आहे. दरवेळेस तिला माहिती व्यक्ती न्याय करणार आहे का? असं लिहिलं चर्च तो देवाचा बजारत नव्हता, लोकांची पर्वा करत नव्हता, तरी ही प्रत्येक वेळेस जायची. पण मागचा अनुभव सांगत बसा जाऊ नकोस, तो काय बोलणार आहे आपल्याला. पण त्या मागच्या अनुभवाला बाजूला करून ही कोणाकडे जायची असं लिहिलंय. तो म्हणतो का स्त्री मला काय करतीये हुकूम टाक. अन्याय कसा आहे मोरच्या प्रार्थना म्हणून तो थकलाच. पण तुमच्या प्रार्थनेला थकवत नाही, देवाला आनंदी करतात. Praise the Lord. Hallelujah. ते हॅपी होतो या दुःखातून माझा तुम्हाला हात मारतो. त्या निराशेमध्ये पण तो माझ्या भरोसा करतो. त्या निराशेमध्ये पण याची प्रार्थना चालू आहे, उपवास चालू आहे. देवाचं मन भरून येतं चर्च. Praise the Lord. तुमचा न्याय नाही तुम्हाला प्रतिफळ भेटणार चर्च. अन्याय होता म्हणून त्यांनी काय केला? न्याय केला. आमचा देव न्यायी आहे. तुमच्या प्रार्थना प्रामाणिक पाहून फक्त न्याय नाही करणार, तो प्रतिफळ देणार. Yes, hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Come on, आम्ही म्हणता का? Amen. Come on, देव अन्यायी का न्यायी? न्यायी आहे. तो थकला, Yes. माझा देव आनंदी होतो. Hallelujah. त्याला माहिती आहे ना चर्च कंडिशन काय चाललं, तरी पण तू माझ्याकडे बघतोस. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. देवाचं मन भरून येणार का नाही? ऐकण्याला दया येते का रे? किती सहन करतोय हा, त्या देवाला किती दया येत असेल. Yes, hallelujah. मग तुमचा सोबतीचा विश्वास करा, त्याला वाटतंय प्रभू हा किती संघर्ष करतोय, हा कशातून चाललाय, तर त्याला एवढं बाजार फुटतं. देवाला किती फुटतात. Yes, hallelujah. तुमचा भरोसा पाहिजे. Yes, amen. रोजचा अनुभव फेलियरचा आहे तरी मी स्टेप अप करणार. Yes.